नमस्कार मित्रांनो. तर आलो बघा मी आजीकडं रात्री 11:30 वाजता आलो. पसारा बघा किती पडलाय बघा. हे बघा सगळा पसाराच पसारा झालाय बघा. आता फरशी पुसायचं काम चालू आहे बघा माझं. आता स्वच्छता करण्यात मला 2 तास जाणार आहेत. सगळा पसारा पडलाय बघा. आता इथलं आवरलोय बेडरूम मधलं आवरलंय सगळं. आता फरशी पुसायचे राहिल्या. सगळं आता झाडून बिडून घेतलं, स्वच्छता केली. आणि इकडं बघा कपडे 2च दिवस गेलोय तर कपडे बघा. एक मिनिट दाखवतो. ही बघा कपडे ढीगभर कपडे पडल्यात ठीक का. आता कपडे धुवून घ्यायची. आणि इकडं आहे बघा वैभव काम करायला लागलाय. वैभव हाय कात्री घेऊनच हाय करायला लागलाय. काय आता काम आहे म्हणजे करायला पाहिजे. आणि बघा इकडं मशीनवर ढीग बघा कपड्याचा. आता 8-10 दिवस शिवलो नाही, मान दुखा लागल्या म्हणून हे शिवायचं पडलंय. एवढं काय खरं नाही, सगळं लय काम पडलंय. 8 दिवस रेस्ट घेतलेलं सगळं एकदाच बाक निघणार आहे कामाचा. तर इकडे बघा सगळं हे घाण झालंय बघा. सगळा पोर्च घाण झालाय. आणि पावसाचं वातावरण बघा, हे जरा जरा झिरमाट चालाय. आणि इकडं माझी शेती छोटीशी, त्याच्यात गवत आलंय ते काढायचं आहे. वांग्याची झाडं बिडं छान आल्यात. हे बघा सगळ्या पायऱ्या बिऱ्या सगळ्या घाण झाल्यात. आता सगळं स्वच्छ करणार. 2 तास लागते सगळं स्वच्छ करायला. आणि मस्तपैकी हे बघा टॅमॅटोची रोपं बघा इथं आल्यात. हे बघा ठीक आहे. ती रोपं मी वाढवून लावणार आहे आपल्या छोट्याशा मिनी शेतीत. मस्त आल्यात. आणि इथं एक बघा हे बघा हे आले लिंबाचं झाड. ह्याला पण मी आता काढून लावणार आहे. आणि हा बघा गणेशवेल मी 2 दिवस नाही तर गणेशवेल कसं झालं आहे बघा. पूर्ण सगळं वाळा लागलाय पाणी नसल्यामुळं त्याच्यात. बघा आता सगळं स्वच्छता करून घेणार. मग मशीनवर शिवायला बसणार आहे. तर मशीनवरचा एखादा ब्लॉग मी टाकणार आहे. एखादा पार्ट कसा शिवायचा ते शिकवणार आहे. तर बघा तुमचे पुढचे ब्लॉग आणि सपोर्ट करत जावा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असं सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या कोमलताईला. तर सगळ्यांना बाय बाय.